आज 0 आवर मधली चर्चा जरा स्थानिक आहे, जरा महाराष्ट्राशी संबंधित आहे. आतापर्यंत आपण सगळे राष्ट्रीय विषय घेत होतो, भारत पाकिस्तान आणि बाकीचे सगळे विषय होते आणि ते महत्त्वाचेच होते. यावेळचा विषय मात्र पोलिसांच्या अनुषंगाने. आपली एक डिफेन्सची लाईन आहे सैनिकांची, जी शत्रूचा समाचार घ्यायला सक्षम आहे, आणि दुसरी डिफेन्सची लाईन जी देशांतर्गत आहे ती म्हणजे पोलीस. त्यांच्याच आधारे तर सगळं चाललेलं आहे. त्यांच्यावर विसंबून तर आपला रस्ते, मोहल्ले, वस्त्या, इमारती, सगळीकडची कायदा सुव्यवस्था त्यांच्याच भरोसाने, आणि आजही आपल्या पोलिसांवर आपला भरोसाच आहे. पण जेव्हा अशा काही घटना घडतात, जशी पुण्यातल्या गजा मारणे गुंडाच्या बाबतीत घडली होती, की त्याला सांगलीला घेऊन जात असताना वाटेमध्ये एका ठिकाणी मटण पार्टी झाली, पोलिसांच्या सहभागाने झाली, पोलीस सुद्धा त्याला बसले होते. इतकंच नाही, त्याला आणखी काही जण येऊन भेटून सुद्धा गेले. आणि अशा जेव्हा घटना घडतात, किंवा तुम्हाला आणखी एक जुनी आठवण म्हणजे पुण्यामध्ये आत्ताच मागच्या वर्षी जी हिट अँड रन प्रकरण झालं होतं, त्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या सुरुवातीच्या तासांमधली पोलिसांची भूमिका, तपास या बाबतीत आक्षेप व्यक्त करण्यात आले होते. इतकंच काय, माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी तर एका ठिकाणी असंही विधान केलं होतं की सध्याच्या काळामध्ये पोलिसांमध्ये प्रामाणिक अधिकारी किंवा कर्मचारी शोधणं हे महाकर्म कठीण काम झालेलं आहे. अशा अनेक उदाहरणांना दाखवता येईल जिथे पोलीस तपासावर संशय व्यक्त झालेला आहे. कुठे फेक एन्काउंटरच्या बाबतीत न्यायालयाकडनं कानपिचक्या बसतायत, काही ठिकाणी पोलिसांचा सहभाग त्यामध्ये आढळतोय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा अशा घटना समोर येतात, तेव्हा प्रश्न असा येतो की पोलीस कोणाच्या बाजूने आहे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आजचा आपण प्रश्न बघणार आहोत 0 आवरचा, ज्याला तुम्हाला प्रतिसाद द्यायचा आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं. आपला प्रश्न काय बघूया. माझा पोल सेंटरला जाऊन आपला आजचा प्रश्न कोणता आहे, माझाच आजचा प्रश्न बघूया. आजचा प्रश्न, कुख्यात गुंड गजा मारण्यासोबत पुणे पोलिसांची मटण पार्टी, महाराष्ट्राचे पोलीस नेमके कुणाच्या बाजूने, राजकीय नेत्यांचे की गुंडांचे की सर्वसामान्यांचे? तुम्हाला हा पर्याय असेल, तुम्ही आम्हाला आमच्या सोशल मीडियावर जाऊन उत्तर देऊ शकता. X, फेसबुक, YouTube आणि Instagramवर जाऊन तुमच्या या प्रतिसादाची आम्ही वाट बघतोय. त्याचप्रमाणे निवडक काही प्रतिक्रिया आपण आपल्या कार्यक्रमात सुद्धा बघणार आहोत. चर्चेला सुरुवात करूया, जाऊयात गेस्ट सेंटरकडे. गेस्ट सेंटरमध्ये आपल्यासोबत आता आलेले आहेत प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे नेते आहेत प्रशांत जगताप, आणि त्याचप्रमाणे रुपाली ठोंबरे सुद्धा मला दिसतात, ज्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या, म्हणजे राष्ट्रवादी, ज्यांचं पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्याच्या नेते आणि प्रवक्ते आहेत. दोघांचंही स्वागत. आणखी गेस्ट असणार आहेत आपल्यासोबत थोड्याच वेळामध्ये. आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सुद्धा असतील, आणि याशिवाय अन्य काही मंडळी सुद्धा असतील. अंजली दमन या थोड्याच वेळात चर्चेमध्ये सहभागी होतील. मी सगळ्यात आधी प्रशांत जगतापांपासून सुरुवात करणार आहे. प्रशांत जगताप, जी 2 घटना आहेत, त्यातली एक पोलिसांची थेट संबंधित नाही, मात्र ती राष्ट्रवादीशी संबंधित आहे, सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे. आणि दुसरी घटना मात्र गजा मारणे आणि ती जी काही मटण पार्टी झाली त्या बाबतीत आहे. पहिली घटना, दीपक मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते, ते राजीनामा देत आहेत त्यांच्या पक्षाचा. कारण ठरलेलं आहे, त्यांच्या एका सहकार्याच्या किंवा त्यांच्या पक्षाच्या एका माणसाबरोबर असलेले त्यांचे संबंध, आणि या बाबतीत त्यांनी आरोप मात्र केला की आपल्याला बळीचा बकरा बनवला जातोय, निवडणुका तोंडावर आहेत म्हणून. त्या बाबतीत राष्ट्रवादी, तुमचा पक्ष काय भूमिका घेतोय? आणि दुसरा, गजा मारण्याच्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे, जे काही सगळं मटण पार्टी झाली वगैरे? याच्यामध्ये दीपकजी मानकरांच्या संदर्भातल्या बातम्या आम्ही खास करून पोर्टल असेल किंवा वृत्तपत्र आणि आपल्या माध्यमांच्या वेगवेगळ्या TV चॅनलवरच या पाहिल्यात. पुणे पोलिसांनी त्या संदर्भामध्ये योग्य ते काही खुलासा केलेला नाही. मान्य दीपकजी मानकर असतील किंवा या ठिकाणी नका पुणे पोलीस असतील, यांनी जी काय माहिती दिलेली आहे ती तोकडी आहे. त्याच्यामुळे जी काही गोष्ट नका या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर चार्जशीटकडे ज्यावेळेस तो प्रवास करेल, त्या चार्जशीटमध्येच खऱ्या गोष्टी कळणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी नेमका राजीनामा कुठल्या कारणास्तव दिलाय हा त्यांचा पक्षांतर्गत भाग आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर फार काही नाही का मत नोंदवणार नाही. पण वस्तुस्थिती समोर आल्यानंतर मी आणि माझा पक्ष या संदर्भामध्ये प्रतिक्रिया अधिकृतपणे सांगू शकेल. कारण की पुणे मानकरजींचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जे पुरावे आहेत, कागदपत्र आहेत, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा व्यवहार झाला किंवा नाही झाला त्या संदर्भातली वस्तुस्थिती त्यांनी पुणे पोलिसांना आणि एकीकडे त्यांच्या पक्ष नेतृत्वाला कळवलेली आहे. आणि पुणे पोलिसांचं त्याच्यामध्ये वेगळं म्हणणं आहे. आणि आता फक्त त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशा प्रकारची गोष्टही DCPनी केली आहे. त्याच्यामुळे उद्याच्या काळात या चार्जशीटच्या माध्यमातून किंवा पुणे पोलीस ज्यावेळेस अधिकृत कारवाई करेल त्याच वेळेस खरं याच्यावर मत नोंदवणं या ठिकाणी माझ्या सरकारला बरोबर वाटतेल असं मला वाटतं. राहिला विषय मारणे टोळीचा विषयाचा, या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या शेकडो घटना आम्ही मागच्या 5-7 वर्षामध्ये पुण्यामध्ये पाहतोय. पुण्यामध्ये
म्हणजे पोलिसांचे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पुणे महानगरपालिकेचे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, किंवा त्या का सर्वसामान्य आमच्यासारख्या पुणेकरांचे सुद्धा प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जे नाही का कॅमेरेज आहेत, याच्यामध्ये कोयता गँग ह्या सर्रास दिसल्यात. कोयता गँगमध्ये चेहरे हे सुस्पष्ट आलेले आहेत. पण आजही म्हणजे मागच्या साधारण 5-7 वर्षामध्ये हजारो नाही का घटना म्हणजे का कोयता गँगचे नाही का सक्रिय जे काय मारेकरी आहेत किंवा गुंड दिसलेत, एकालाही प्रॉपर कारवाई झालेली नाही का आपण पाहिली नाही. पुणे पोलिसांनी, महाराष्ट्र पोलिसांनी या संदर्भात काही कारवाई केली नाही. त्याच्यामुळे गजानन मारणेंनी या संदर्भामध्ये नाही का ढाब्यावर पार्टी केली आणि त्याच्यामध्ये पोलिसांनीच त्यांना अभय दिलं. ही गोष्ट आता खूप दिवसानंतर उघडकीस येते. ही निश्चित पुणे पोलिसांनी, महाराष्ट्र पोलिसांच्या आतापर्यंतच्या ज्या काही कारकिर्दीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. पुण्यात अशा खूप साऱ्या घटना होतात. बिल्डरांचे प्लॉट हे पोलीस बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय करून नका त्या ठिकाणी हँडओव्हर केले जातात. कोयता गँग त्या ठिकाणी कधी अटक होत नाही. जी कधी अटक होईल ती एका दुसऱ्या दिवसात 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी ती जामिनावर बाहेर सुटते. अशा प्रकारचे शेकडो प्रसंग आहे. आणि मला असं वाटतं की आज गजा मारणीच्या या सगळ्या प्रसंगानंतर या ठिकाणी पुणे पोलीस हे सातत्याने पोर्शे प्रकरणात किंवा इतर सगळ्या प्रकरणामध्ये ढिलाई देत आहे, हे सुस्पष्ट झालेलं आहे. माझ्या मते प्रशांत जगतापांनी एक बऱ्यापैकी चर्चेला सुरुवात करून देण्यासाठीची चौकट आखून दिलेली आहे. मी रुपाली ठोंबरेंकडे जातो आणि मला आत्ताच कळलेले थोड्याच वेळात सुषमा अंधारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आपल्या चर्चेत सहभागी होतील. पण मी रुपाली ठोंबरेंकडे जातोय. रुपालीजी, एक मुद्दा आहे हा तुमच्या पक्षांतर्गत आहे, फक्त त्याचा ताजा संदर्भ पुण्याशी असल्यामुळे, कारण पुन्हा गजा मारणे पुण्यावरनं जात होतं तो दुसरा प्रकरण आहे, म्हणून मी फक्त तो विषय घेतोय मानकर प्रकरणाचा. या बाबतीत तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? हेच का ते कारण की ज्याच्यामुळे विधान परिषदेवर जाता जाता मानकर राहिले अशी चर्चा आहे, आणि तुमची याबद्दलचं स्पष्टीकरण काय पक्षाचं? आणि दुसरा मुद्दा गजा मारणेचा, त्याच्यामध्ये तुमचा संबंध अशा प्रकारे येतो, आपण सत्ताधाऱ्यांनाच, म्हणजे मी आता रुपाली ठोंबरेंकडे जी काही आघाडी महायुती आहे तिच्या प्रतिनिधी म्हणून मी बघतोय. त्यामुळे मला दोन्ही अर्थाने एक उत्तर हवंय मला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या म्हणून, आणि एक हवंय मला महायुतीच्या प्रतिनिधी म्हणून. दोन्ही बाबतीत उत्तरं द्या. दीपक मानकरांच्या जे आमचे शहर अध्यक्ष होते त्यांनी राजीनामा दिला, त्यांच्या प्रकरणात मी तुम्हाला सांगते की विधान परिषदेला हे कुठलंही कारण नव्हतं. त्यांच्यावर जे काही आधीचे गुन्हे दाखल झाले होते त्यातल्या बऱ्याच केसेस या सुटलेल्या आहेत. आता लेटेस्ट जे प्रकरण त्यांच्यावर आरोप झाला ते कुकडे नामक व्यक्ती जी आहे, त्याची जी काही संस्था आहे त्याच्यामध्ये पैशाची जी देवाणघेवाण होती त्याच्या तपासासाठी दीपक मानकर यांना बोलवण्यात आलं. आता एक लक्षात घ्या, हा त्याच्यामध्ये त्या प्रकरणात त्यांचं स्टेटमेंट घेतलं, पण दीपक मानकर यांनी त्यांच्या त्या स्टेटमेंटमध्ये जी मिळकताची दस्तऐवज जमा केले ते दस्तऐवज पोलिसांनी चेक केल्यानंतर पोलिसांना ते बनावट आढळले, म्हणून त्यांनी त्यांच्यावर FIR दाखल केला. FIR दाखल झालेला आहे. मानकरांनी त्यांची बदनामी असेल, त्यांची राजकीय काही जी कारकिर्दी असेल त्याच्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा माननीय अजितदादांकडे पोहोचलेला आहे. मुळामध्ये ही जी हा जो गुन्हा आहे हा कुठे मिळकत फसवली किंवा आम्हाला आमची फसवणूक झाली म्हणून केलेली नाहीये, हा पोलिसांनी दाखल केलेला आहे. याचाच अर्थ दीपक मानकर हे महायुतीचे घटक असून, सरकारमधले घटक असून सुद्धा कुणीही आम्ही त्याच्यात हस्तक्षेप केलेला नाही, हे सरळ सरळ स्पष्ट होतंय. आणि कुठेही पोलिसांवर दबाव नाही. नाहीतर इतर वेळी जेव्हा आम्ही सत्तेतले असायचे तेव्हा ते बाबा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न करायचे, परंतु दीपक मानकरांच्या प्रकरणामध्ये पोलिसांना जे काही वाटलं, चुकीचं वाटलं, बेकायदेशीर वाटलं, त्याच्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. आता दीपक मानकर निर्दोष आहेत का नाही आहेत, आता ही न्यायालयामध्ये जेव्हा या गोष्टी होतील, तपासात जातील, तेव्हा त्यांना संविधानाने अधिकार आहे ते तिथे जाऊन त्यांचं म्हणणं मांडू शकतील किंवा त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये. आता आम्ही पक्षाने बोलण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून सांगितलं की बाबा मी माझा राजीनामा घ्या, पक्षाचीही बदनामी होते आणि माझीही वैयक्तिक बदनामी होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये विरोधकांनी, कारण का त्यांच्यावर जे काही आरोप झाले ते आधी महाआघाडीतले जे आमदार आहेत रवींद्र भाऊ दंगेकर त्यांनी केले, त्याच्यानंतर आता ते स्वतः शिंदे गटात. रुपालीजी, हे फार एवढं एकरेषीय नाहीये. मी तुम्हाला एक छोट्याशा उदाहरणाद्वारे तुम्हाला मी सांगतो की या प्रश्नाचे कंगोरे कसे आहेत. थोडंसं वेगळं उदाहरण ठरलं पण आहे याच लाईनवरती. बीडमध्ये जे काही मस्साजोग प्रकरण घडलं संतोष देशमुखांचं, त्याच्यामध्ये वाल्मिक कराडला थेट या प्रकरणामध्ये नाही काही त्रास झालेला, अटक झालेली वगैरे. वाल्मिक कराड हा एका वेगळ्या खंडणी प्रकरणामध्ये सगळी केस चालू आहे.
इथे दीपक मानकर प्रकरणामध्ये जे फीडबॅक येत आहेत, जे काही सांगितलं जात आहे ते असं सांगितलं जात आहे की हे मूळ प्रकरण कोणतं होतं, सगळं मुळात सुरू कुठून झालं. ते असं झालं, तुमच्या पक्षाच्या एका आघाडीचे जे प्रमुख आहेत कुकडे, त्यांनी एका परदेशी महिलेवर म्हणे केला बलात्कार. त्या प्रकरणाचा शोध घेताना सापडले काही ट्रान्झॅक्शन्स, त्यातला एक काहीतरी 1.5 कोटीचं ट्रान्झॅक्शन होतं जे काही वर्षांपूर्वी होतं दीपक मानकर आणि कुकडेंचं. त्याच्या बाबतीतली कागदपत्र सादर केली मानकरांनी, ती निघाली खोटी, म्हणून झाली केस. असं हे प्रकार आहे. आता माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, जो लोक विचारतायत प्रश्न, की खरं प्रकरण कोणतं, कुकडेवालं का जुन्या जमिनीचा काय प्रकरण आहे की आणि खोट्या कागदपत्रांचं आहे, नेमकं कोणत्या म्हणजे कधी कधी कसं असतं, एक वेगळीच केस सुरू करायची आणि हिस्ट्री पूर्ण त्या दिशेने जायची, मेन केस राहिली बाजूला. त्यामुळे माझा तुम्हाला प्रश्न आहे की अधिकृतरित्या खुलासा करा की कोणत्या प्रकरणाबाबतीत हे चालू आहे आणि मग त्या कुकडे प्रकरणाचं पुढे काय झालं. एक्झॅक्टली. मुळामध्ये कुकड्यांच्यावर जेव्हा एक महिलेची तक्रार दाखल झाली, कुकड्याला जेव्हा अटक करण्यात आलं, तेव्हा कुकडे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अल्पसंख्याकांचा उपाध्यक्ष होता, त्याचा राजीनामा झाला होता. त्यामुळे कुकडेला जेव्हा त्यांनी ती जी काही रेड कार्पेट म्हणून संस्था आहे, पहिली केस झाली, पहिली FIR झाली की त्या महिलेनी कुकडेने अत्याचार केला म्हणून तो गुन्हा दाखल झाला. बरं. दुसरी केस झाली, परदेशी महिलांनी मिळून परदेशी महिलेवर सुद्धा कुकडे आणि अनेक बाकीच्या लोकांनी अत्याचार केला, ती FIR झाली. आणि या सगळ्या याच्यामध्ये ज्या कुकडे नामक आरोपीचा जो काही स्टेटमेंट बघितलं, रेड कार्पेट संस्थेचं अकाउंट, त्याच्यामध्ये ज्यांच्या बरोबर ट्रान्झॅक्शन होते त्याला काहीतरी परदेशातलं फंड यायचे, ते काहीतरी ख्रिश्चन धार्मिक पद्धतीने ते ट्रस्ट आणि डोनेशन वगैरे मिळायचे. मानकरांवर झालेली FIR ही आहे. ही FIR जेव्हा म्हणजे मला जेव्हा मीडियासमोर बोलायचंय म्हणून मी FIR सुद्धा काढली. मानकरांवर जी FIR झाली ती 00/97/2025. त्याच्यामध्ये मानकरसह अजून 3 जण आहेत, त्याच्यात कुकडे सुद्धा आहे. म्हणजे कुकडेवर ही तिसरी FIR आहे. कुकडेने ज्या महिलांवर अत्याचार केला त्या FIR मध्ये मानकरांचा कुठेही संबंध नाही. पण तो तपास करत असताना त्यांच्या अकाउंटला मानकरसह जे काही 25, 30, 50 लोक आहेत किंवा जी काही XYZ लोक आहेत त्या सगळ्यांना तपासासाठी पोलिसांनी बोलवलं आणि त्या स्टेटमेंट मध्ये जे मानकरांनी कागदपत्र दिले ते कागदपत्र खोटे आहेत असं पोलिसांनी सांगितले आणि त्याच्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बरं, मी चर्चेचा एक राऊंड पूर्ण करण्यापूर्वी आता जातोय मी सुषमा अंधारेंकडे. मला थोड्याच वेळात अंजली दमाने सुद्धा आपल्यासोबत असेल. सुषमाजी, इकडे विषय 2 आहेत, त्यातला एक प्रमुख विषय आहे गजामरणे मटण पार्टी आणि पोलिसांच्या बाबतीत हे कर्तव्य बाबतीत कुचराई का होते. दुसरा विषय आहे, ती स्टोरी लहान आहे पण दोघांचा संबंध पुण्यातून सुरू होतोय. ती स्टोरी आहे दीपक मानकरांची, ज्याच्यामध्ये प्रकरण सुरू होतं कुकडे या माणसाच्या अटकेबद्दल, ज्याचा एक बलात्काराशी संबंध आहे. त्या ट्रान्झॅक्शनमधून एक ट्रान्झॅक्शन निघतं दीपक मानकरांचं, ते प्रकरण मोठं होतं, खोटे कागदपत्र सादर झाली म्हणून मग दीपक मानकर राजीनामा देतात, म्हणतात माझ्या विरोधातलं हे षडयंत्र आहे. दोन्ही प्रकरणांच्या बाबतीत एक गजामरणे नावाची वेगळी स्टोरी आहे, त्याच्यामध्ये मटण पार्टी झालेली आहे, आणि इकडे दीपक मानकर प्रकरण जे सत्ताधाऱ्यांच्या एका पक्षापैकी एका नेत्याचं प्रकरण आहे. तुम्ही या दोन्हींकडे कसं पाहता सुषमाजी? पुण्याचे पालकमंत्री हे या राज्याचे हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्याचे, तेव्हा निश्चितपणे राज्यातल्या सगळ्याच लोकांच्या त्या जिल्ह्याच्या प्रती बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की अरे बाबा आता या जिल्ह्याचं काय, सगळा आनंदी आनंदच आहे, या जिल्ह्याला काही प्रॉब्लेम असायचं काही कारणच नाहीये. परंतु पुण्यात उपमुख्यमंत्री पालकमंत्री असताना सुद्धा पुण्यात नाव घेत नाहीये. मगाचपासून खरं तर म्हणजे रुपाली ठोंबरे माझ्या ज्या काही मांडणी करता आहे बचाव करण्याचा जो अत्यंत जीव तोडून प्रयत्न, त्यांना एक गोष्ट सांगितली पाहिजे की धंदे में धंदा नाही हा खेळ त्यांच्या पक्षातनं कशा व्यवस्थित पद्धतीने चाललेला आहे. कारण तुम्ही महाविकास प्रवक्त्या म्हणून त्यांच्याशी बोलत होतात, मात्र मानकरांचं प्रकरण काढण्यासाठी मानकरांच्या विरोधातल्या तक्रारी किंवा मानकरांच्या प्रकरणामध्ये सर्वार्थानं सक्रिय जर कोण असेल तर शिंदे गटाकडे गेलेले रवींद्र. त्यामुळे धंगेकर असतील किंवा रुपाली ठोंबरे असतील किंवा मानकर असतील, ही सगळीच लोक एकाच सत्ताधारी पक्षातली आहेत. आणि सत्ताधारी पक्षातल्या लोकांमधलीच बिझनेस रायवली किती क्रूर स्वरूपाची आहे
ही बिझनेस रायव्हली किती टोकाला गेलेली आहे की त्यातनं गुन्हेगारी सुद्धा उद्भवते. याकडे सगळं समजून उमजून सुद्धा जेव्हा महायुतीचे प्रवक्ते दुर्लक्ष करतात, हे फार एक भाग झाला. दुसरं असं की पुण्यात गजामारण्यांची टोळी असेल, पुण्यात कोयता गँग असेल, पुण्यातल्या भर दिवसा तरुणींची खून प्रकरणं असतील, पुण्यातल्या हो. शाळकरी मुलींच्या बसेसमधली, यातल्या कितीतरी प्रकरण, म्हणजे आता तर कोयता गँग रस्त्यावर नाही तर सोसायट्यांमध्ये घुसण्यापर्यंत त्याची मजल वाढली. आता माननीय पालक तथा उपमुख्यमंत्री सांगताहेत की मी इथल्या पोलीस आयुक्तांना आवश्यक त्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. नाही की अमितेश कुमार यांची अशी काय अडचण आहे, अजूनही त्यांना पुण्यात कायदा सुव्यवस्थेची नाही. म्हणजे जे प्रवक्ते अत्यंत जीव तोडून आम्ही कसे बरोबर आहोत आणि आम्ही कशी कायद्याची आहोत असं सांगतायत, हो. तेच प्रवक्ते जर आपण असं गृहीत धरलं असतं की नाही हे थोडे वेगळ्या साईडला बसलेले आहेत, तर आता ते कडकडून तुटून पडले असते. बरं. मला वाटतं अशा सिलेक्टिव्ह भूमिका घेण्यापेक्षा थोड्या डोळसपणे हे सगळं प्रकरण बघण्याची, मी पुन्हा सांगेल की मानकरांच्या प्रश्नावर जर धंगेकर सक्रिय असतील तर महायुतीतली जी ही सगळी काय म्हणता येईल बरोबर आहे. एकमेकांचं राजकारण आहे, हे कुरघोड्यांचं राजकारण फक्त पुण्यापुरतंच आहे की अगदी म्हणजे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीला पण आहे, याच्यावर सुद्धा चर्चा होणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, मला मूळ विषय पुन्हा गजा मारणे आणि मटण पार्टी आणि एकूण पोलिसांची भूमिका, कारण हा नुसता तेवढा स्थानिक मुद्दा नाहीये. बीडमध्ये पण भूमिकेवरती संशय निर्माण झाला होता, अनेक ठिकाणी झालेला आहे. बदलापूर एन्काउंटर बाबतीत न्यायालयाकडूनच फटकारे पडलेले आहेत. तो विषय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अंजली दमानियांपासून सुरुवात करेन, मात्र एकच प्रश्न घेऊन मी हा विषय तात्पुरता थोडासा थांबवणार आहोत. मी जातोय पुन्हा एकदा रुपाली ठोंबरेंकडे. रुपालीजी, तुम्हाला जे काही उत्तर सुषमा अंधारेंना द्यायचे ते द्याच, पण त्याला आणखी जोडीला अशी चर्चा आहे पुण्यामध्ये की हे प्रकरण घडवून आणण्यामागे, दीपक मानकरांची कोंडी करण्यामागे राष्ट्रवादी पक्षातील पुण्यातल्याच काही स्थानिक मंडळींना जो जुनाच काही व्यवहार किंवा काही वाद असेल तो सेटलमेंट करण्याचा, तो ते अकाउंट क्लोज करण्याचा प्रयत्न आहे. पक्षांतर्गत रायव्हलरी, पक्षांतर्गत स्पर्धा, सत्ता स्पर्धा, याचा हा परिणाम आहे. असं कोणताही परिणाम किंवा सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले व्यक्ती नाही. आता सुषमाताईंना मला आठवण करून द्यायची आहे की सुषमाताई रवींद्र दांगेकर जेव्हा तुमच्या महाआघाडीमध्ये होते तेव्हाच त्यांनी हा विषय काढला होता. तो मध्यावर आल्यानंतर रवींद्र दांगेकर हे महायुतीमध्ये आले, म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे असतानाच हा विषय त्यांनी तो पटलावर घेतला होता, त्यांनी ते आरोप केले होते. आणि राहिला विषय पालकमंत्री अजितदादा असल्याचा, तर प्रत्येक वेळी मी पुन्हा सांगते की दीपक मानकर हे सत्ताधारीमध्ये आहे, त्यांना आम्ही वाचवू शकलो असतो, आम्ही पोलिसांवर दबाव टाकू शकलो असतो, परंतु कुठेही दबाव नसल्याने आणि जे सीपी अमितेश कुमार आहेत त्यांनी तातडीने हा गुन्हा दाखल केला. हे तुम्हाला जर दिसत नसेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. राहिला विषय गुन्हेगारी वाढण्याचा, कोयता गँग मध्ये कुठलीही कोयता गँग घरामध्ये घुसली नाही. जी मुलं अल्पवयीन आहेत आणि जी बिघडलेली आहेत किंवा जी गैरवर्तनाकडे गेलेली गुन्हेगारीकडे, ती मुलं कोयता घेऊन जात असताना त्या सिपिंगकडनं तुम्ही जर आढावा घेतला, त्यांच्या आई वडिलांना बोलून त्यांच्यावर सक्त कारवाई करून त्यांनी सुद्धा जर ती गुन्हेगारी थांबत नसेल तर डायरेक्ट माननीय अजितदादा आणि माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पोलिसांना मुभा दिली की पुणे शहरातली गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी. आता आपण गजा मारण्यांच्या पार्टीकडे येऊ. गजा मारणे, मी गजा मारणे हा विषय नंतर सुरू करणार आहे. मी रुपाली ठोंबरे, मी आता फक्त दीपक मानकर विषय एकदाचा तुम्हा पक्षातला, कारण महत्वाचं नाव होतं आणि म्हणून मी फक्त पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो. गजा मारणे आणि कारण तो फक्त मटण पार्टी पुरता नाहीये, पोलिसांचं चाल चारित्र्य आणि त्याच्यावरती व्यक्त केला जाणारा संशय असा विषय आहे. तो सुरू करण्यापूर्वी मला कल्पना आहे जगतापांना पण काहीतरी बोलायचंय. त्यापूर्वी या विषयावरती आलेल्या प्रतिक्रिया काय त्याआधी आपण पहिल्यांदा बघूयात. सगळ्या मटण पार्टीचा विषय लोकांना काय वाटतंय आणि मग चर्चेचा पुढचा भाग सुरू करूयात. त्यासाठी जाऊयात माझा मीडिया सेंटरवरती. आजच्या कोणत्या या प्रतिक्रिया आलेल्या त्या बघूयात. काही निवडक प्रतिक्रिया. कुख्यात गुंड गजा मारण्यासोबत पुणे पोलिसांची मटण पार्टी, महाराष्ट्र पोलीस नेमके कोणाचे, हा आपण प्रश्न विचारलाय, ज्याचा सगळा निकाल कल कौल हा आपण कार्यक्रमाच्या शेवटी बघणार आहोत. पण आता काय आलेल्या प्रतिक्रिया काय बघूयात लोकांच्या. आजच्या प्रतिक्रिया. पोलीस यंत्रणेतील 99% कर्मचारी राजकीय नेते आणि गुंडांची चाकरी करत असतात. काही दिवसांपूर्वी बीड पॅटर्न संबंध महाराष्ट्राने बघितलाय. शरद सोळंके यांची ही प्रतिक्रिया.
त्यानंतर प्रतिक्रिया आलेली आतिश यांची, जोपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांची बेहिशेबी मालमत्ता ही सरकारी मालमत्ता घोषित करण्याचा कायदा बनत नाही तोपर्यंत गोरगरिबांची काही खैर नाही. प्रमोद जग म्हणतायत, मोकाट सुटलेले खाते म्हणजे महाराष्ट्र पोलीस. इतकी घणागती, सर्वसामान्यांच्या मनातला राग बघा किती भरलेला आहे तो. शरद भुरे म्हणतात, कुणीच कुणाचं नाही. त्यांनी अपेक्षाच सोडलेल्या आहेत, कुणीच कुणाचं नाही. तर समीर कोलगे म्हणतात, पोलीस जर सामान्यांचे असते तर गुंड तयार झालेच नसते. हा मुद्दा बरोबर आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे श्रीहरी पाटील म्हणतात, नेते, गुंड, पोलीस, तथाकथित साधू, संत आणि भांडवलदार हे सगळे परस्पर पूरक आहेत. प्रत्येक जण एकमेकांचं हित जोपासतोय. याशिवाय किरण मनोहर म्हणतात, पोलीस हे राजकीय नेत्यांचे आणि गुंडांचे आहेत. अशी एक संतप्त प्रतिक्रिया. अक्षय जाधव म्हणतात, पोलीस सर्वसामान्यांचे आहेत पण फक्त त्यांचे पैसे लुटण्यासाठी आहेत. म्हणजे टोमणा मारलेला आहे, टोमणा. पुन्हा एकदा आपण आता चर्चेचा विषय जरा पोलिसांकडे घेऊन जाणार आहोत, कारण हा मुद्दा पोलिसांच्या संदर्भातला आहे. मीरा बोरवणकरांसारख्या एक्स IPS म्हणतात की पोलिसांमध्ये आता प्रामाणिक अधिकारी कर्मचारी शोधावा लागेल. एखाद्या एन्काउंटर प्रकरणामध्ये न्यायव्यवस्थाच त्यांचे कान टोचते पोलिसांचे. बीड प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये सुद्धा विशिष्ट व्यक्ती किंवा समूहाप्रती असलेल्या विशेषत्व याच्या बाबतीतली टीका होते आणि त्याच्यामुळे आता तो बीड पॅटर्नच तयार झालेला आहे. काही ठिकाणी गुंडांच्या मिरवणुका निघतात जेलमधून सुटल्यानंतर आणि पोलीस काहीच करत नाहीत. काही ठिकाणी मारहाण झालेल्या आहेत मात्र पोलीस काहीच करत नाही. हे मुंबईमध्ये सुद्धा बघायला मिळालं एका स्टँडअप कॉमेडियनच्या बाबतीमध्ये. मग पोलीस सांगा कोणाचे, हा प्रश्न विचारावा लागतो. यासाठी मी पुन्हा एकदा गेस्ट सेंटरकडे जातोय. आपल्यासोबत आहेत अंजली दमानिया. अंजलीजी, गजा मारणे मटण पार्टी फक्त एक घटना आहे, त्या एका घटनेसाठी काही आम्ही झिरोवरची चर्चा आयोजित केलेली नाही. या निमित्तानं पोलिसांच्या पक्षपातीपणाबद्दलचा प्रश्न उपस्थित आम्ही करतोय. आपल्याला काय म्हणायचं? प्रसन्न, मी जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यात जाते प्रत्येक ठिकाणी मी हेच ऐकते की पोलीस यंत्रणा ही फक्त नेत्यांसाठीच काम करते. पोलीस सामान्य माणसाच्या FIR घेत नाहीत, कंप्लेंट्स तर अजिबात घेत नाहीत. कोर्टाकडनं ऑर्डर्स येऊन सुद्धा FIR म्हणजे अंडर 156(3) असेल तरी सुद्धा FIR घेत नाहीत. आपण बीड प्रकरणात तर सर्रास बघितलंय की कराडला शोधायला पोलीस त्या मोराळेची गाडी घेऊन जातात. म्हणजे काय किती त्यांचं संगनमत आहे. आता ज्या दिवशी कराडला ते गाडीतनं घेऊन गेले तर त्यांच्या पोलीस जीपमध्ये गोट्या गीत पुढच्या सीटवर बसतो. एकदा नाही, आपण अनेकदा त्यांच्या ती 6-7 जणांचं जी पूर्ण टोळी होती ज्यांनी विष्णू चाटेंच्या ऑफिसमध्ये ती बैठक झाली, त्याच्यात एक अधिकारी आहे. जिथे ती पूर्ण खंडणी प्लॅन झाली, संतोष देशमुखचा मारण्याचा कट झाला, तिथे त्या रेस्टॉरंटमध्ये पोलीस होती. हे आपण बीडमध्येच बघितलं नाही. तर मी जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यात जाते प्रत्येक ठिकाणी मला हेच ऐकायला मिळतं. आणि फॉरगेट बाकीचे लोक, प्रसन्न, जेव्हा माझ्यावर म्हणजे खडसेंचा माझं जेव्हा खडाजंगी झाली तेव्हा खडसेंनी माझ्यावर जे FIR केले कुठचाही नॉर्मल पोलीस कधीच करणार नाही. पण मुक्ताईनगरच्या पोलिसांनी दबावाखाली ते केलं आणि ते 16 वेळा जाऊन औरंगाबादला जाऊन मला ते कॅन्सल करून घ्यायला लागलं. पण आत्ताच्या घटकेला आपण सर्रास बघतो, दारू पिणं, खाणं हे सगळं पोलीस नेहमी करतायत. आणि अखंड जी साथ ते देतात ती गुंडांची देतात, राजनेत्यांची देतात. आत्ताच्या घटकेला तुम्ही जेवढ्या कमेंट्स वाचून दाखवल्या, एक तरी कमेंट होती का की चांगले होते अधिकारी, त्यांनी आमचं ऐकलं, आमच्या नावाची FIR घेतली? एकही येणार नाही. पण असं नाही म्हणता येणार की माणसं चांगली नाही आहेत. त्याच्यात SP नवनीत कावत सारखी माणसं आहेत, त्याच्यात मनोज शर्मांसारखी माणसं आहेत, सदानंद दातेंसारखी माणसं आहेत. पण आता झालंय काय, अशी माणसं फार फार कमी उरली आहेत. जसं बोरवणकर मॅडम म्हणाल्या की ती शोधावी लागतायत आता. आणि सरसकट आता कसं झालं, प्रत्येक गोष्टीला त्यांना बदलीसाठी पैसे द्यायला लागतात, कोट्यावधी रुपये पोस्टिंगसाठी द्यायला लागतात. जर छोटा अधिकारी असेल तर लाखो रुपये त्यांना द्यायला लागतात. तर त्याच्यासाठीची व्यवस्था करायला खंडणी घेणं, उलटे सुलटे व्यवहार करणं, दिस हॅज बिकम द ऑर्डर ऑफ द डे. तर त्यांना ते केल्याशिवाय पैसा त्यांना एक तर स्वतःसाठी लागतो, एक तर वरच्यांना द्यायला लागतो आणि एक बदलीसाठी द्यायला लागतो. त्यामुळे त्यांच्याकडनं आपण दुसऱ्या योग्य कायद्याची भाषा आपण करू शकत नाही.
मी प्रशांत जगतापांकडे जाईन. त्यांना मगाशी एका प्रश्नाला उत्तर द्यायचं होतं आणि मला पुण्याच्या अनुषंगाने काही पोलिसांबद्दलचे प्रश्न विचारायचे. त्यानंतर सुषमा अंधारेंकडे यासाठी, कारण या मधल्या काळामध्ये पोलिसांचा वापर करून, कदाचित पोलीस त्यात थेट दोषी नसतील, पण विरोधकांना दाबण्याचे प्रयत्न या बाबतीत अनेकदा मवियाच्या नेत्यांनी तक्रारी केलेल्या आहेत पोलिसांच्या बाबतीतला. तो मुद्दा घेऊन मी, कारण सुषमा अंधारे स्वतः त्याचा काही प्रमाणात बळी ठरलेला आहे, त्यामुळे तोही मुद्दा समजून घ्यायचा आहे. मी जातोय प्रशांत जगतापांकडे पहिल्यांदा. प्रशांत जगतापजी, पुण्यामध्ये नुसतं बघायचं म्हटलं तर गुंडांच्या मिरवणुका निघतात, त्याच्या बाबतीत काही फारसं होताना दिसत नाही, पोलीस काही थेट बोलत नाहीत. हिट अँड रन प्रकरण झालं होतं, ताजं मागच्याच वर्षीचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जे सुरुवातीचे काही तास असतात त्या बाबतीमध्ये पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं आणि काही प्रमाणात टीका अजित पवारांवर झाली होती, कारण ते पालकमंत्री आहेत. आणि आता गजा मारणे प्रकरण आपण बघतोय, मटण पार्टीच चाललेली आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, एक प्रतिनिधी म्हणून, राजकीय पक्षाचा तुम्ही प्रतिनिधी म्हणून, की मग सामान्यांनी याच पोलीस स्टेशनमध्ये यायचं, याच चौक्यांमध्ये जायचंय, त्यांनी करायचं काय? आणि गजा मारण्याला आता सुद्धा ज्या कारणासाठी नेत होते सांगलीला, मोहोळांच्या एका कार्यकर्त्याला मारून, तो मोहोळांचा कार्यकर्ता सत्ताधारी पक्षाचा आहे म्हणून, तो जर का कोथरूडमधला एक सामान्य नागरिक असता, पुण्यातला सामान्य नागरिक असता, तर तेही झालं नसतं. आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही प्रसन्नजी, आमच्या भगिनी रुपालीताईंनी मगाशी जे सांगितलं की आता कोयता गँग ह्या आटोक्यात आलेल्या आहेत, अशा प्रकारचं जे काही स्टेटमेंट केलं त्याच्यावर मला भाष्य करायचंय. कोयता गँगवर कुठंही कंट्रोल आलेलं नाही. पुणे शहरामध्ये मागच्या 12 दिवसापूर्वी सुद्धा कोयता गँगनी घातलेला हैदास आपल्याच एका माध्यमांनी, इव्हन नका त्या ठिकाणी वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी सुद्धा त्या ठिकाणी छापून आपल्याला पुणेकरांना पुणेकरांना तो आरसा दाखवलेला आहे. मुळात माझा पुणे पोलिसांना प्रश्न असा आहे की विरोधी पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी सोशल प्लॅटफॉर्मवर एखादं मत व्यक्त केलं, सरकारच्या विरोधात व्यक्त केलं, तर 3च दिवसापूर्वी इथं काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात आल्या की त्या ठिकाणी तुम्ही जर काही भाष्य केलं तर या संदर्भात तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. जिथे सरकार म्हणून एखाद्या यंत्रणेने, बरं कुठली अश्लील भाषा नाही किंवा काही नाही, फक्त स्वर्गीय इंदिराजी गांधी आणि आत्ताचा याच्यामधला जे काय युद्धाच्या फरकातला विषय दाखवायचा त्यांचा प्रयत्न होता. कुठं चुकीची भाषा नाही केली तरी सुद्धा त्यांना त्या प्रकारे नोटिसा देण्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे मात्र दुर्दैवाने गजानन मारण्यासारख्यांना एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याचबरोबर ह्या कोयता गँगवर काही कारवाई केली जात नाही. हे आहे, मी अंजलीताईंच्या मताशी सहमत आहे. अलीकडच्या काळातला, म्हणजे सर्रास नाही पण अलीकडच्या काळातला मोठा वर्ग हा मला बदलीसाठी पैसे द्यायचे आहेत, मला ही खुर्ची टिकून ठेवण्याकरता मला पैसे हे दर महिन्याला द्यावेच लागणार आहेत. माझी ज्यावेळेस 2 वर्षांनी बदली होईल त्यावेळेस मला एक मोठं पॅकेट द्यावे लागणार आहे आणि शिवाय मला माझी सर्व्हिस थोडीफार राहिली त्याच्यामध्ये मला माझं घर सिक्युअर करायचंय. याच्यासाठी पैसे कमवण्यासाठी नाही का खूप आटापिटा केला जातो. आज महाराष्ट्र पोलीस किंवा पुणे पोलिसांबद्दल आम्हाला कालही अभिमान होता, आजही आहे. पण ज्या पद्धतीने राजकीय पक्षांमध्ये वर्गवारी झालेली आहे, सत्ताधारी पक्षाच्या मदतीने काही गुन्हे केले तर त्या ठिकाणी त्यांच्या मागे अभय नका निर्माण करायचं, पोलिसांनी त्यांना नका बचाव नका त्यांचा करायचा. ह्या गोष्टी निश्चित पुणे पोलिसांचं आणि महाराष्ट्र पोलिसांचं अवमूल्यन करून या ठिकाणी मान खाली घालायला लावण्यासारखी घटना एवढं नक्की आहे. ठीक आहे, अंजली दमनियांना काहीतरी बोलायचं होतं, फक्त मी क्रमाने जाईन. मी सुषमा अंधारे घेईन, त्यानंतर रुपाली ठोंबरे आणि मग पुन्हा अंजली दमनियांपासून पुढचा राऊंड आपण चर्चेचा सुरू करू. सुषमा अंधारेजी, हा पुढचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. गजा मारणे पार्टी वगैरे त्याबाबतीत काय पोलीस निलंबित झालेले ते होत राहील. माझा प्रश्न असा आहे, पॉलिटिकल सप्रेशन मधल्या काळामध्ये, विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये अशा तक्रारी होत होत्या आणि मी चुकत नसेल तर तुम्ही सुद्धा काही ठिकाणी जाहीरपणे म्हणालेला आहात की कदाचित सामाजिक अस्वास्थ्य घडवण्याच्या कारणातून कारवाया विरोधी पक्षाच्या नेत्यांवर करायच्या, अशी सुद्धा तक्रार झाली होती आणि पोलीस त्या बाबतीत हतबल होते. काय नेमका प्रकार होता? या बाबतीत पोलिसांवरचा राजकीय वरद असतं किंवा त्यांचा हस्तक्षेपाबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? नाही, प्रसन्न होते का माहितीये का, पोलीस सगळीकडनंच बदनाम होतात बऱ्याचदा. बरं, मुळात पोलीस कळसूत्री बाहुल्यांसारखे वापरले जातात. सरकार बदलतं आणि प्रत्येक सरकार आपापली पॉलिसी ठरवतं. म्हणजे ठाण्यामधल्या आमच्या शिंदे नावाच्या एका युवतीला अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण की तिचा गर्भपात होईपर्यंत, आणि नंतर पोलिसांनी तिच्यावरच गुन्हा दाखल केला. आता बीडमध्ये माझा एक जिल्हा प्रमुख सातत्याने अत्यंत गलिच्छ पद्धतीने त्याला जो त्रास दिला जातो विरोधकांकडून, अगदी म्हणजे काही जण तर अशा, आता त्याच्यावर न बोललेलं बरं. या सगळ्यांमध्ये माझ्यावर एक केस 23 वर्षापूर्वीचं भाषण शोधून काढली. बरं. आणि 23 वर्षापूर्वीचं भाषण की ज्याच्यात माझा चेहरा सुद्धा ओळखायला येत नाहीये. मी कुठल्या तरी कॉलेजच्या डिबेटमध्ये बोलतेय आणि मी मनुस्मृती की संविधान या विषयावर बोलते आणि त्याच्यातला तुकडा
जो सोलापूर वृत्तदर्पण एका सिटी केबलच्या चॅनलवरचा होता, बरं. तो तुकडा काढून दादा भुसेंनी माझ्यावरती केस करायला एक माणूस पुढे आणला. का तर दादा भुसे आणि शंभूराज या सगळ्या लोकांच्या ड्रग्सच्या कारवायांच्या वरती मी फार तुटून पडलेली होते. ह्या सगळ्या ज्या खोट्या केसेस करणारे जे पोलीस आहेत, जर अशा चर्चेचा सूर निघत असेल की पोलिसांना बदल्यांसाठी प्रचंड पैसे द्यावे लागतात आणि हे पैसे आणायचे कुठून, तर अशा पद्धतीने त्यांना हफ्तेखोरी करावी लागते. आणि हफ्तेखोरी करावी लागते हे जर आज घडीला आजच्या दिवशी जर हे मान्य केलं जात असेल, तर याचा दुसरा अर्थ असा आहे की मागच्या सरकारवर तुम्ही कशाला 100 कोटीचे आरोप करत होता. याचा अर्थ वसुली तुमच्याकडे आता अजून चालूच आहे, तुम्ही वसुलीच करताय. अजूनही इथे अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना हेच चाललेलं आहे. मी पुण्यातल्या अगदी येरवडा जेलच्या भागातल्या कैद्यांनाच पाकिटं पोलीस पुरवतानाचा व्हिडिओ दाखवला. एवढं होऊनही तिथे अजूनही कसलाही बदल झाला नाही. हा बदल का होत नाही? मी वारंवार असं म्हणते की पुण्यातल्या विश्रांतवाडी परिसर आणि लोहगाव परिसर अक्षरशः कारखान्याच्या धुरांडीसारखी सायंकाळी 4 नंतर धूर असतो. इतके पब्स आणि इतका सगळा ड्रग्ज आणि सगळ्या पार्ट्यांचा सुळसुळाट चालू आहे. मात्र विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचा पीआय असेल, विमाननगर पोलीस स्टेशनचा पीआय असेल, लोहगाव पोलीस स्टेशनचा पीआय असेल, मी पर्टिक्युलर स्टेशनची नावं घेते, या सगळ्यांमध्ये अजूनही आयुक्त कारवाई अजिबात करत नाहीत. तरीही फक्त आपलं सरकार आहे म्हणून नाही आमच्या काळात असं होत नाही, आमच्या काळात सगळं चांगलंच आहे. तर तुमच्या काळात अजिबात चांगलं नाही, कारण तुमच्या काळात कसं चांगलं नाही याचा ढळढळीत पुरावा हा आहे की कालपर्यंत ड्रग्सच्या विरोधात अत्यंत बुलंद आवाज करणारे आमचे सहकारी बंधू रवींद्र धंगेकर यांना सुद्धा या खोट्या कारवाईच्या बडग्याला त्रासून कंटाळून शेवटी शिंदे गटात सामील व्हावं लागलं. हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की कशा पद्धतीने खोट्या कारवाया केल्या जातात, माणसांना जेरीस आणलं जातं आणि जेरीस आणून पुन्हा त्याला सरेंडर व्हायला लावतात आणि तिकडे गेल्यानंतर मात्र ती कारवाई पुन्हा कसलीच होत नाही. आपण मारणे गँग आणि मारणे गँगच्या घरच्या जेवणाच्या बद्दल बोललात. मी मागच्याही एका चर्चेत बोलले होते आणि परत एकदा सांगितलं जाईल की कसा धाक बसेल. आणि पोलीस तरी कसे सहज वागतील जिथे या महायुतीतले एक मंत्रीच जे एखाद्या शहीदाच्या घरी भेटायला जात नाहीत, मात्र गुंडाची हत्या होते आणि त्या हत्या झाल्यानंतर त्या गुंडाच्या घरी सांत्वन भेटीला जर नितेश राणे जात असतील, तर अशा लोकांकडून काय अपेक्षा करायची आणि अशा सरकारकडून आम्ही काय अपेक्षा करायची? बरं, मी रुपाली ठोंबरेंपासून सुरुवात करेन, अंजली दमानींकडे जाऊन पुन्हा आपण या सगळ्या प्रश्नांना भेटणार आहोत. त्यातला एक मुद्दा जो सुषमा अंधारेंनी मांडला नेमका तोच आता राज ठाकरेंनी फक्त जरा नेमक्या चुकीच्या प्रसंगी मांडल्यामुळे ते खूप टीकेचे धनी ठरलेले आहेत आता युद्ध भारत पाकिस्तान सुरू असताना. पण त्यांचा मुद्दा बरोबर होता की इथले कोणते प्रश्न आता चालू आहेत, ड्रग्ज शाळा कॉलेजच्या बाहेर मिळत आहेत असं ते सांगत होते. तो मुद्दा मी घेणारच आहे आणि रुपाली ठोंबरे तर होत्याच एकेकाळी मनसेसोबत. रुपालीजी, खरंच हे सगळे प्रश्न असताना जर का पोलीस 4 पोलीस जेव्हा गजा मारण्यासोबत जातात ते फक्त 4 पोलीस किंवा कर्मचारी नसतात, याचा अर्थ पोलीस व्यवस्थेमध्ये कदाचित पुणे शहर किंवा पुणे जिल्हा पोलीसमध्ये अशा व्यक्तीचं वर्चस्व काय ते कळून येतं. आणि एकदा असं वर्चस्व कळलं की मग आपल्याला सगळं कार्टेल कसं चालू आहे ते आपल्याला कळतं. आणि तुम्हाला आठवत असेल फर्ग्युसन कॉलेज रोडवरती तिकडे एका बारमध्ये कशा प्रकारे ड्रग्ज सापडले होते आणि अशा अनेक घटना घडल्या होत्या. माझा तुम्हाला प्रश्न आहे की असे डॉट्स कनेक्ट केले की कळतं की नेमकी वाळवी किती आतपर्यंत शिरलेली आहे. काय करतोय आपण? मुळामध्ये ड्रग्ज प्रकरण पुण्यामध्ये जेव्हा समोर आले सगळ्यांसमोर, तेव्हा हेच अमितेश कुमार होते की त्यांनी त्याच्यावर कारवाया केल्या आणि त्या पोर्शेच्या याच्यामध्ये एक पैसेवाल्याचा मुलगा होता, बाकीच्या अनेक घडामोडी झाल्या. मगाशी ज्या सुषमाताई बोलल्या की रवींद्र धंगेकरांना जे काही पक्ष बदलून गेले त्यांनी सांगितलं काय की मला कोंडीत पकडलंय म्हणून मी शिंदे गटाकडे जातोय. आता सुषमाताईंचा रोज कसा आहे की ते त्यांच्या आघाडीत असलेले नेमके ते उद्धव साहेबांकडे नाही येतात, शिंदेचे जे उद्धव साहेबांचे जे शत्रू आहेत किंवा शत्रू पक्ष आहेत शिंदे साहेब त्यांच्याकडे गेले. त्यामुळे त्यांचं मेन दुःख आहे. गुन्हेगारांवर वचक बसला पाहिजे, गुन्हेगारी कमी झालीच पाहिजे आणि हे काम पोलीस खात्याचंच आहे. परंतु त्या पोलीस खात्यामध्ये सुषमाताई आता मला बोलू द्या, तुम्ही क्लिअर केलं, मी अजिबात बोलले नाही. गुन्हेगारी येते की पोलीस खात्यातल्या जरी पोलीस असले तरी अमितेश कुमार यांनी 3 महिने झाले गजा मारणे आतमध्ये आहेत. ते कुठे त्यांना सांगलीला जेलला नेत होते, तेव्हा ज्या पोलिसांनी विशेष सवलत त्यांना दिली
त्यांच्यावर कारवाई केली. ही तक्रार कुणी ना सुषमा आमदारांनी केली, ना कुणी विरोधकांनी केली, ना बरं. सत्ताधाऱ्यांनी केली, ना कोणते व्हिडिओ पोलिसांना दिलेले आहेत. हे स्वतः खुद्द पुण्याचे सीपी यांनी स्वतःहून त्या गोष्टीची चौकशी करून हे ठीक आहे. जे काही पोलीस आहेत 4-5 जण त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. ठीक आहे, मी त्याबाबतीत सुषमा अंधारेंकडे येईन रुपाली ठोंबरेच्या या प्रश्नावरती उत्तर घेण्यासाठी. मला आणखी एक मोठा मुद्दा घ्यायचा आहे, कारण पुन्हा पुन्हा हे सांगायचं गजामारणे मटण पार्टी हा केवळ तात्पुरता मुद्दा नंतर लोकांना प्रेक्षकांना गैरसमज व्हायचा की एवढ्याच मुद्द्यावरती अख्खी चर्चा आहे का. याच्यापेक्षा आणखी मोठा मुद्दा, आणि तो मी अंजली दमनियांपासून सुरुवात करेन, जे बीडमध्ये बघायला मिळालं. बीडमध्ये काही, सगळे नाही पण काही पोलीस अक्षरशः इतके पक्षपाती होत होते की तिथल्या आयुक्तांना आडनाव रहित फक्त नाव असलेली नेमप्लेट पोलिसांनी सगळ्यांनी वापरावी आपल्या युनिफॉर्मवरती, असा एक प्रयोग करावासा वाटला, प्रकल्प करावासा वाटला. कारण का, अमुक एक पोलीस असेल तर आपलं म्हणणंच कोणी ऐकणार नाही आणि समोरचा असेल तर तो आपलाच आहे, असे गैरसमज होऊ शकतात किंवा खरंच त्याचे त्यांना फायदे होऊ शकतात. माझा अंजली दमन यांना प्रश्न आहे, पोलिसांमध्ये पॉलिटिकल किंवा अन्य कुठल्या तरी अस्मितेच्या पायी तयार होणारे गटतट आणि त्याद्वारे पोलिसांअंतर्गत स्पर्धा आणि हेत्वारोप आणि शिवाय समाजाबरोबर वावरण्यामध्ये त्यांच्यातले होणारे म्हणजे वागण्यामधले होणारे बदल, याकडे कसं बघायचं, हा आणखी मोठा प्रश्न आहे. हा गजामारणे लेवलचा प्रॉब्लेम नाहीये इथे, म्हणजे प्रत्यक्ष सर्वसामान्य जनता आणि पोलीस यांच्यामध्येच दरी आहे आणि पोलीस दलामध्ये सुद्धा दऱ्या आहेत. आम्ही यांच्या बाजूचे आहेत, ते त्यांच्या बाजूचे आहे. प्रसन्न, मला अतिशय धर्मसंकटात टाकलंय असा प्रश्न विचारून. कारण मी जर काही बोलले तर तुला आठवत असेल तुम्हाला की मागच्या वेळेस मी जेव्हा बोलले तेव्हा पूर्ण तो वंजारी समाजाच्या लोकांनी म्हणजे माझा नंबर पोस्टवर टाकून मला पूर्णपणे टार्गेट केलं होतं की माझा काही एखाद्या समाजाविरुद्ध किंवा एखाद्या पर्टिक्युलर जातीविरुद्ध मी काही बोलले असं प्रोजेक्ट केलं होतं. तर मला पुन्हा एकदा तेच सांगायचं आहे, मी ना मराठा आहे, ना वंजारी आहे, ना कुठल्याच जातीची, याच्यापैकी कुठल्याही जातीची नसताना मला फक्त हेच सांगायचं होतं की बीडमध्ये जे आत्ताच्या घटकेला होताना दिसत होतं मला की एका पर्टिक्युलर समाजाच्या लोक जास्त असायचे, तर आडनाव बघून त्याच्यावर ते म्हणजे कंप्लेंट जर साधा एका माणूस घेऊन गेला तो कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, याच्यावरनं ठरायचं की आपण ती कंप्लेंट घ्यायची की नाही. आणि ह्याच्यामुळे काय झालं होतं की खूप मोठा तिथे एक अंतर पडलं होतं, दोन समाजांमध्ये अंतर पडलं होतं. आणि खरं तर हे होऊ नये ही आपल्या त्याच्या मागची भावना आहे. पण म्हणूनच पोलिसांना आता नवनीत कावत अतिशय चांगले ऑफिसर तिथे आलेत, आत्ताचे नवीन आलेले कलेक्टर पण चांगले आहेत. तर अशा लोकांना आता हा बदल घडवायला म्हणून आडनावाची पाटी काढायला लागली. ही का काढायला लागली, कारण ते लोकांच्या डोक्यात इतकं घुसलं होतं की समाज, जात, पात ह्यातच सगळे आता अडकून पडलेत आणि हे त्यांच्या डोक्यात भरवणारे लोक हे सगळे राजकारणी होते. मग अशी मला आणि एक जो मुद्दा मांडायचा होता की हे सगळे जे पोलीस अधिकारी आहेत यांच्यावर आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं एक सेन्सिटायझेशन ड्राईव्ह पूर्ण महाराष्ट्रात करण्याची गरज आहे. आणि हेच मी गृहमंत्र्यांना जवळजवळ 3 महिन्यापूर्वी लिहिलं होतं की तुम्ही जेव्हा अधिवेशन चालू होतं की तुम्ही याच्यावर मांडा की राजकारण्यांनी पोलिसांवर दबाव आणणं आता बंद करायला पाहिजे, पोलिसांनी राजकारण्यांकडनं आलेले आदेश मानणं आता बंद करायला हवं, आदेश घ्यायचे नाहीत, कायदा सुव्यवस्था करण्यासाठी अनेक गोष्टी करायला हव्यात, त्या केल्या पाहिजेत. आणि मगाशी जो पुण्याचा विषय झाला, रुपालीताई, पुण्याची परिस्थिती खरंच गंभीर आहे. आणि तिथे जे कोयता गँग वगैरे आपण जे एकदा नाही असे म्हणजे जेवढे माझ्याकडे व्हिडिओ येतील ना मी तुम्हाला पाठवत जाईन, तुम्हीच बघा की तिथल्या MIDCत काय चालतं, तिथे नवीन कंपनी आली तर कशी दादागिरी चालते, कसं पोलीस उभं राहून सुद्धा त्याच्यावर कारवाई करताना दिसत नाही. आणि मला जगतापांना आणि रुपाली ठोंबरेंना जाता जाता एक टोमणा नाही मारायचा, पण गंमत म्हणून सांगायचंय की आजच तुमच्या पक्षांच्या काही विलीन होण्याच्या भाषाभिषा झाल्यात, त्यामुळे एक दुसऱ्यांवर काही विशेष बोलू नका, कोण कधी एकत्र येईल सांगता येत नाही, गंमत म्हणून म्हणते, बाकी काही. ठीक आहे. मी त्यांच्याकडे जाणारच आहे. त्यापूर्वी सुधाकर सुराळकर माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्यासोबत आता फोनद्वारे या चर्चेमध्ये सहभागी होते. सुराळकरजी, विषय सुरू आहे पोलिसांच्या
कामाच्या बाबतीत, त्यांच्या पक्षपातीपणाच्या बाबतीत, सगळे नाही पुन्हा एकदा पण मोठ्या प्रमाणात अशी उदाहरणं दिसत आहेत. मग ती गजा मारडे नावाच्या गुंडासोबत मटण पार्टी करण्याचा प्रकरण असो, पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामधला पक्षपात असो, नाही तर बीडमध्ये सिस्टीममध्येच एखाद्या माणसाचे सगळे काय म्हणू त्याला माणसं तयार होतात ज्याला सांगून काम केसेस कशाही लावल्या जातात किंवा काढल्या जातात. हे असं कधीपासून सुरू झालं आणि हे सावरायचं कसं? सोराडकरजी. हे नेहमीच होतं, बरं, पण आधी प्रमाण फार कमी होतं. राजकारणी पण गुन्हेगारी प्रवृत्तीचे नव्हते. आता दुर्दैवाने काय झालेलं आहे की गुन्हेगारी राजकारणामध्ये वाढले, गुन्हेगारच आता राजकारणी झालेले आहे. तसंच पोलिसांचंही फार अवमूल्यन झालेलं आहे. पोलिसांमध्येही चांगले अधिकारी कमी आणि भ्रष्टाचारी अधिकारी जास्त झालेले आहेत. आणि ही जी साखळी आहे ही साखळी तोडणं फार अवघड आहे, कारण या साखळीमध्ये पोलिसांसोबत पुढारी पण आहेत, इतकंच नव्हे तर न्याय व्यवस्थेतील पण लोक आहेत, पत्रकार पण आहेत. तर त्यामुळे जोपर्यंत सर्वसामान्य माणसं आणि चांगले पोलीस एकत्र येऊन फक्त पोलिसांवरच नव्हे तर हे जे व्यवस्थेतील जे भ्रष्टाचारी पोलिसांसोबत इतरही आहेत, पुढारी पण आहेत, पत्रकार पण आहेत, इतर पण आहेत, म्हणजे त्यामध्ये मी न्याय व्यवस्थेचा पण अपवाद करणार नाही. बरं, कारण उघड पब्लिक प्रॉसिक्युटर काही वेळेला आरोपीच्या वकिलांना सामील असतात. आणि मी कित्येक जजमेंट्स मी स्वतः वाचलेले तर बघितलेले आहेत की तिथे पण आज वेळ आलेली आहे की जे भ्रष्ट लोक आहेत म्हणजे पोलीस आणि इतर सर्वच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि एवढे कुठलाही राजकीय पक्ष घ्या, कुठलाही घ्या, हे राजकीय पक्ष पोलिसांचा वापर करून घेतात आणि भ्रष्ट पोलीसवाले त्याचा वापर करून देतात. हे दोन्ही बंद व्हायला पाहिजे. पोलिसांनी संघटित व्हायला पाहिजे. पोलिसांनी कायद्याचंच पालन केलं पाहिजे, घटनेच्याच त्यांनी चाललं पाहिजे. पण दुर्दैवाने काय झालंय, कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, मी काही गोष्टी बरेच वेगवेगळ्या सीएमना सांगितलं की सर योग्य नाही, मी करणार नाही. बरं, माझे कलिग, माझे सोबती काय म्हणतात, तो त्याला काही हे नाही, आम्हाला द्या, आम्ही करतो. तर राजकारण्यांना चॉईस आहे. बरं, त्यांचे तळवे चाटणारे पोलीसवाले त्यांना उपलब्ध आहे. तर जोपर्यंत पोलीस संघटित होऊन पोलीस स्वतःचं आत्मपरीक्षण करून ठामपणे उभे राहत नाही तोपर्यंत बदल होऊ शकणार नाही. आता इकडे सुराडकरांसारखे अधिकारी, माजी अधिकारी राहिलेले सांगतात की पोलिसांनी ठाम राहायला पाहिजे, पण असे ठाम राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आयुष्या बाबतीत आपल्याला अनेक तुकाराम मुंडेंसारखी अनेक उदाहरणं सांगता येतील आपल्याला, त्यांच्या कशा बदल्या होतात किंवा काय होतं किंवा त्यांना करिअरमध्ये मग ते कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट असतो आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी, सूड घेण्याच्या अनेक गोष्टी आहेत. मी आता पुन्हा प्रशांत जगतापांकडे जाऊन मी बाकीच्या शेवटच्या काय म्हणाला सर सुराडकरजी, काय म्हणत होता आपण? हे जे म्हणतात ना चांगलं आणि वाईट पोस्टिंग, हो, असं काही नाही, सर्वच पोस्टिंग चांगल्या आहेत. मी तर म्हणेन आधी एक वेळ होतं की गडचिरोलीमध्ये पोस्टिंग लोक पनिशमेंट पोस्टिंग का समजतात. गडचिरोली म्हणजे फार चांगलं काम करण्याची संधी आहे. हो, अर्थात. आणि मला माहित आहे जे पोलीस अधिकारी ज्यांनी स्वतःहून गडचिरोलीला मागून घेतलेलं आहे. बरं, एक अभिमान वाटतो मला की आपले प्रश्न सुराडकरजी, मी अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सगळं पोलीस खातं नव्हे मात्र वाढलेली ही कीड वाढत चाललेली आहे. अपवाद हा अपवादच राहावा इतक्या प्रमाणातला हे आता राहिलेलं नाही, म्हणून निश्चित आहे पोलीस खातं सगळं जर का बिघडलं असेल तर असं म्हणजे अख्खी अनागोंदी माजेल रस्त्यांवरती असं कोणी म्हणत नाहीये. मी शेवटच्या 4 कमेंट्स फक्त आपल्या 4 मान्यवरांकडनं घेणार आहे. मी शेवटच्या 2 प्रतिक्रिया फक्त अंजली दमाने आणि सुषमा अंधारेंच्या घेईन. एक प्रतिक्रिया प्रशांत जगतापजी, पुण्याच्या बाबतीत आपण खास करून बोलूया, कारण पुणे म्हणजे छोटा महाराष्ट्र झालेला आहे. तिथल्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आपण काय शेवटची प्रतिक्रिया किंवा अपेक्षा काय व्यक्त करा थोडक्यात? मला थोडा फक्त वेळ द्यावा अशी माझी विनंती आहे. प्रसन्नजी, मला तुम्हाला 2 उदाहरणं सांगायची आहेत. पोलिसांनी आणि राजकारण्यांनी, खास करून सत्ताधाऱ्यांनी जर ठरवलं तर गुन्हेगारी निश्चित आटोक्यात येऊ शकते. याची मी 2 उदाहरणं देऊ शकेल. एक, मी या शहरामध्ये भानुप्रताप बर्गे आणि या ठिकाणी सतीश गोवेकर नावाचे एसीपी बघितलेत की एखाद्या राजकीय सभेमध्ये मोबाईल चोरी झाल्या किंवा सोनं चोरी झाले, कुठल्या पद्धतीने चोरी झाल्यानंतर सुद्धा त्यांना कळायचा की हे ठाण्याच्या गँगने चोरी केली असेल किंवा हे या ठिकाणी कुठेतरी नका भिवंडीतल्या लोकांनी नेलं असेल आणि त्या गुन्हेगारांना लगेच इथं पुण्यात आणण्याचं काम सुद्धा ते करायचे. त्यामुळे पोलिसांना, ते पुण्यातलं असेल किंवा महाराष्ट्रात असेल, गुन्ह्याच्या एकूणच स्टाईलवरून कळतं की गुन्हे कुणी केले असतील. त्यामुळे पोलिसांनी ठरवलं तर
कोयता गँग, मटन पार्टी हे सगळं बंद होऊ शकतं. ठीक आहे. आणि दुसरं उदाहरण मी अंजलीताईंना सांगू शकेन की ज्या उदाहरणावरून कृपया तुम्ही पुन्हा गैरसमज करून घेऊ नये. माझा अजितदादांच्या पक्षात नाही तर ठीक आहे, जगतापजी तर ते आधीच म्हणाले एक पासिंग कमेंट होती, तो चर्चेचा विषय नाही, ती पासिंग कमेंट होती. ठीक आहे रुपालीजी, नाही प्रशांत जगतापजी ती पासिंग कमेंट होती, त्यावर नको, वेळ खूप कमी आहे. ठीक आहे रुपाली जगताप, रुपाली ठोंबरे, रुपालीजी. कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणं, कायदा सुव्यवस्था राहणं हे पोलिसांचंच कर्तव्य आहे. बरं. जसं काही राजकारणामध्ये गुन्हेगार आलेले आहेत, तसे ठीक आहे. काही जर पोलीस त्यांना त्यांची गोपनीयतेची त्यांना शपथ दिली जाते, बरं. परंतु त्यांनी काम चोख करणंच गरजेचं आहे. ठीक आहे. त्यांनी भ्रष्टाचार चालेल. केला, त्यांनी कायद्याच्या विरोधात जर काम केलं तर त्यांच्यावर सुषमाजी. सुद्धा योग्य ते कायद्याचे ठीक आहे सुषमाजी, कारवाई सुषमा करण्यात अंधारे, येते. हे सुषमा लक्षात अंधारे, घ्या. सुषमा अंधारे. पोलीस अधिकाऱ्यांचं चारित्र्य रक्षण करणं ही जशी सरकारची जबाबदारी असते, परंतु स्वतःहून स्वतःचं शिलभ्रष्ट करून घेण्यासाठी जर पोलीस अधिकारीच इच्छुक असतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांचं काय करायचं? जे कोणी निवडून आलेले आमदार आहेत, निवडून आलेला प्रत्येक आमदार पहिलं काम काय करतो तर आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आपल्याला हवे असणारे पोलीस अधिकारी तो बदली करून आणतो. मला वाटतं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस गेली 10 वर्ष आहेत, 10 वर्षात त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल, आता तरी त्यांनी याच्यात सुधारणा करणं अपेक्षित आहे. बरं, मी अंजली दमयनंकडे हाच एक मुद्दा थोडासा आणखी वेगळ्या प्रकारे सुषमा अंधारेंच्या मुद्द्यात आणखी एक ॲडिशनल करून, एक जिल्हा पातळीला आणि अशा प्रकारच्या समित्या असतात, काही कंट्रोल ऑथॉरिटीज असतात ज्याद्वारे स्थानिक आमदारांना सुद्धा बदल्यांमध्ये काही एक से तयार होतो. गृह खातं सोडता आणि गृह खात्याच्या संदर्भात जे वरिष्ठ अधिकारी आणि स्वतः गृहमंत्री सोडता, ही जी बाकीची उतरंडी ती सगळी बाजूला केली पाहिजे. अगदी पूर्ण ऑटोनॉमी नाही, किमान ही तरी द्यायला पाहिजे. अंजलीजी. नाही, शेवटचा भाग काय म्हणाला मला नीट ऐकू नाही आलं. बोला अंजलीजी, बोला. नाही, शेवटचा भाग काय होता मला नीट ऐकू नाही आलं प्रसन्न. माझा प्रश्न होता की पोलिसांच्या बदली आणि त्या निमित्तानं तयार होणारं स्थानिक पातळीचं नेक्सस हे कसं होतं. यासाठी एक समिती असते, आमदारांचा सुद्धा काही से असतो आणि तो पसरत वरपर्यंत जातो आणि त्यानुसार ते अख्खं सगळे एक यंत्रणा तयार होते. याऐवजी फक्त गृह खातं, गृहमंत्री आणि वरचे कोण अधिकारी जे ठरवत असतील ते, पोलीस महासंचालक इन्क्लुडेड, या व्यतिरिक्त खालच्या पातळीला कोणाचा से ठेवायचाच नाही बदलीच्या बाबतीत, हे एक पाऊल असू शकतं का? आणि बाकी तुमची जी काही कन्क्लुडिंग रिमार्क असेल तो. हा नक्कीच प्रसन्न, हे जर असं खरंच कधी इम्प्लिमेंट झालं ना तर याच्या सोन्याहून पिवळं होईल. म्हणजे आत्ताच्या घटकेला जर गृह मंत्रालयाने हा निर्णय त्यांच्याकडे घेतला किंवा जर डीजी महाराष्ट्राने हा निर्णय जर त्यांच्याकडे करून अशी एखादी रॉस्टर सिस्टम जर का बनवून जर ह्या ट्रान्सफर्स रेग्युलेट केल्या, आणि ज्या आता प्रत्येक नेत्याचं कसं असतं, कलेक्टर त्यांच्या दिमतीतला, त्यांच्या आवडीतला, त्यांच्या मर्जीतला असतो, तसा SP त्यांच्या मर्जीतला, हे जर आपण तोडू शकलो तर बरंच काही प्रत्येक जिल्ह्यात नक्कीच कामा नीट व्यवस्थित होऊ शकेल असं मला डेफिनेटली वाटतं. अर्थात या अपेक्षांसह या अपेक्षा अजूनही आम्हाला आमच्या पोलीस खात्याच्या बद्दल आहेत आणि हे महाराष्ट्राचं पोलीस खातं आहे ज्याचा देशातला दबदबा अजूनही कायम आहे आणि अनेक घटनांच्या बाबतीत महाराष्ट्र पोलिसांनी देदीप्यमान कामगिरी करून दाखवलेली आहे. त्याच्यावर वेगळा कार्यक्रम घ्यावा लागू शकतो. पोलिसांच्या जेव्हा त्यांना राष्ट्रपती पदकं मिळतात आणि त्याच्या कथा समोर येतात, आम्हाला भरून येतं, आम्हाला अभिमान वाटतो. याला कृपया डाग लावू देऊ नका. आमच्या आजही या पोलिसांकडनं अपेक्षा आहेत, त्यांच्यावरती सगळ्या आशा केंद्रित आहेत. म्हणूनच थोडंसं जरा दाखवून देण्यासाठी काही चुका असतील त्यासाठी या कार्यक्रमाचा घाट घातला. या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. अंजली दमनिया, तुम्ही, सुषमा अंधारे, तुम्ही, प्रशांत जगताप आणि रुपाली ठोंबरे, सुधाकर सुराडकर सुद्धा आपल्यासोबत होते. सगळ्यांचे आभार. आपली चर्चा तर झालेली आहे, मात्र प्रश्नाचं काय, ज्या प्रश्नाचे उत्तरं तुम्ही दिलेली आहेत, प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे, थेट जाऊयात आपल्या पोल सेंटरला आणि पाहूयात लोकांचा काय पोल राहिलेला आहे, लोकांनी काय प्रतिसाद दिलेला आमच्या या प्रश्नाला. प्रश्न होता, कुख्यात गुंड गजा मारण्यासोबत पुणे पोलिसांची मटण पार्टी, महाराष्ट्राचे पोलीस नेमके कुणाचे? 29,000 प्रतिक्रिया आल्या आणि कौल दिसतोय तो असा, 60% लोकांना वाटतंय राजकीय नेत्यांचे आहेत पोलीस, 35% वाटतंय गुंडांचे आणि फक्त 5% लोकांना वाटतंय की ते सर्वसामान्यांचे आहेत. 85 पेक्षा जास्त टक्के लोकांना वाटतंय की पोलीस हे जनतेचे नाहीत. आता याची दखल आपले पोलीस घेतील का? पोलिसांशी संबंधित विविध विभाग घेतील का? महासंचालक घेतील का? स्थानिक आयुक्त घेतील का? आणि पोलीस सुप्रिंटेंडंट घेतील का जिल्ह्यांचे? हा मात्र प्रश्न त्यांच्यावरती सोपूया आपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.